श्री स्वामी समर्थ. नमस्कार. पहाटेची कडाक्याची थंडी आणि त्याच्यातला हा पूर्ण उत्साह, म्हणजे वेगळी शांतता, उत्साहाची शांतता ही, पण अप्रतिम. खूप थंड आणि मस्त वाटतंय. कडकड 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 एवढी कडाक्याची थंडी नाही, पण आल्हाददायक थंडी, ज्याची आम्ही खूप वाट बघत असतो. त्यामुळे ह्या वातावरणामध्ये इकडे स्वामींचं जे अस्तित्व आहे ना, ते इतकं प्रकर्षाने जाणवतं ब्रह्ममुहूर्तावर. ब्रह्ममुहूर्त म्हणजे तुम्ही कल्पना करा, साधारण आता 4:10 वगैरे झालेले आहेत. 4:10 ते 4:30 पहाटे 5 या वेळेमध्ये खूप असं चैतन्यमय वातावरण असतं. ह्या शांततेमध्ये वेगळा श्वास, वेगळा थंडावा, वेगळे व्हायब्रेशन्स हे त्या ठिकाणी जाऊनच मिळतं. हे तुम्हाला इथं काही मिळणार नाही आणि ते अनुभवायचं असतं. कसं आहे की ह्याच्यामध्ये तुम्ही नामस्मरण वगैरे तर करा, पण तुम्ही जे शांतपणे हे अनुभवता ना, ही सुद्धा त्यांची साधनाच आहे. कारण इथे काही मी आलोय एखाद्या माणसाने सांगितलं तरच आपल्याला कळतं की तो आलाय, असं नाही आहे. त्याच्या चाहूल, त्याच्या अस्तित्वाने पण आपल्याला कळतं की इकडे कुठेतरी आपल्या इथे स्वामी आहेत. आपण शांत बसून त्याचं नाम, ते मनात काही नामस्मरण करणं किंवा ते अनुभवणं, शांत बसणं, चिंतन करणं, काय जे असेल ते, पण ह्या शांततेमध्ये आणि पहाटेच्या या वातावरणामध्ये हे सुद्धा एक वेगळा अनुभव आहे. ही सुद्धा स्वामींचीच साधना आहे. यासाठी खास मेडिटेशन करा, अमुक करा, तमुक करा, असं काही नसतं. आणि केलं तर उत्तम, पण त्याच्यामध्ये काय होतं, तुम्ही त्या विचाराच्या ह्याच्यात जायला लागता परत. अमुक नाही झालं, तमुक नाही झालं, बॅकलॉग आठवायला लागतो. तसं काहीच करू नका. शांत म्हणजे मन आपल्या जागी स्थिर करणं हे जेव्हा शक्य होईल, तेव्हा तुम्ही त्याच्यातनं पुढे प्रवास करू शकाल. गाडीत जर तुमच्या जागेवरती नाही, तर तुम्ही त्या गाडीत बसणार कसे आणि पुढच्या प्रवासाला जाणार कसे? त्या गाडीला आधी तुम्ही त्या जागी आणा, त्याला पार्किंग लॉटमध्ये आणा, तुम्ही बसा, मग ती गाडी ड्राईव्ह करा स्वामींचं नाव घेऊन.